हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. सगळ्यांचा चहा झाला का? झालाच असेल. सकाळी सकाळीच फ्रेश मूडमध्ये बसले आहे तुमच्याशी मनोगत साधायला आणि म्हणून विचारते. आणि हा एपिसोड तुमच्यापर्यंत येईपर्यंत नक्कीच 5 वाजलेले असतील सायंकाळचे. तर चलो, आज काय बोलू? तर स्टोरी. आज 3 एपिसोड टाकले आणि म्हटलं चला तुम्हा सगळ्यांना एक ट्रीट देऊन टाकावी. तर तुमच्या सगळ्यांचा हॅपीनेस दिसतोय मला तुमच्या कमेंट्समधून. आणि आज काय भरपूर काम आहेत, तरीसुद्धा सकाळी सकाळी बसले आणि निवांत आहे. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? छान ना? आणि तुमच्या कमेंट्समधून जे काही प्रश्न आहेत त्यालाच उत्तर देईन आधी. तर कोणीतरी कमेंट केली होती की ताई तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात का? तर नाही गेले, कारण हॉस्पिटलमध्ये जाऊन जास्त औषधं गोळ्या खाण्यावर भर नसतो. म्हणजे ते दुखणं जे असतं ते औषधांनी तात्पुरतं बरं होतं, पण त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीर नाजूक बनत जातं. त्याच्यामुळे नाही गेले, घरीच उपचार केला, कंबर वगैरे शेकली आणि मग बरं वाटायला लागलं. तेवढे 4 दिवस खूप त्रासाचे असतात. आणि आणखीन एक प्रश्न असा होता की मला माझ्या माहेरी तायडे म्हणतात का? तर नाही, ॲक्च्युली मला नाही म्हणत कोणी. माझा नंबर 3रा आहे आणि त्यामुळे मला माझा छोटा भाऊसुद्धा ताई वगैरे म्हणत नाही. म्हणजे म्हणतो आणि लाजत इतरांजवळ म्हणतो. पण असंच जे सगळे म्हणतात ना तसंच माझं नाव घेतो तो. आता सगळे मला मंजू म्हणत असतील तर तो पण मंजूच म्हणतो, म्हणजे त्याला सवय आहे ती. आणि बाहेर जर कोणाविषयी त्याच्या वर्कप्लेसमध्ये वगैरे बोलायचं असेल तर तो म्हणतो आमची मंजूताई असं. तर 2 नंबरचीला जी बहीण आहे तिला आम्ही अक्का म्हणतो, मोठ्या भावाला अण्णा म्हणतो. तर असं आहे आमच्यात. आणि तायडे कोणीच म्हणत नाही, म्हणून मला तुमच्याकडून ती लाडाची, प्रेमाची, हक्काची हाक ऐकायची होती. आणि तुम्ही सगळे आता मला रोज तायडे करताय आणि असं वाटतं की हे सगळं आपलं घरातल्या घरातच सुरू आहे. मजा वाटते, हो की नाही? तर मला तर छान मजा वाटते. आणि बाकी आणखीन काय, स्टोरीविषयी तर आहेच, स्टोरी चालू आहे. आणि खरं सांगू का, आता स्टोरी आपली रोहित राणीची उतरत्या काय म्हणूया, म्हणजे शिगेला पोहोचली आणि तिची शिग आता उतरत आली आहे आणि लवकरच ती संपणार आहे. आणि कधी ना कधी कोणत्याही गोष्टीचा शेवट हा ठरलेलाच असतो. त्याच्यामुळे या स्टोरीचाही शेवट लवकरच होणार आहे. आता रोहित आणि राणीमध्ये चांगलीच जंग छेडलेली आहे. त्यामुळे आता बघूया पुढे काय काय होईल आणि राणी या आडदांड बिंडोक रोहित कुमारांची कशी जिरवेल. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की असं कसं आहे हे, तो इतका स्वतः प्रोफेसर आहे, शिक्षक आहे, एक हुशार राजकारणी आहे, तरीही असं का करतो? तर कसं असतं ना, प्रत्येकाची सोशल लाईफ वेगळी असते आणि तो जिथे काम करतो ती लाईफ वेगळी असते आणि प्रत्येकाची पर्सनल लाईफसुद्धा वेगळी असते. आणि कोणी कोणाशी किती पंगा घ्यावा आणि कशा गोष्टीतून पंगा घ्यावा हे ज्याचं त्याचं ठरलेलं असतं. आणि मी जसं सांगितलं तसं एकाच व्यक्तीमध्ये अनेक व्यक्तिमत्व दडलेली असतात आणि तीच कधीकधी अशा प्रसंगी दिसून येतात. ती रोज रोज आपल्याला दिसत नसतात. तसंच असतं काही काही व्यक्तींचं. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याची शंका आणि त्याचे गैरसमज हेच त्याला या ठिकाणावर घेऊन आलेले आहेत.
आणि हे दूर होणारच आहे. आणि खूप जणांची सारखं कमेंटमध्ये असतं की मेघनाचं सत्य बाहेर काढा आणि इकडं चला. अरे कसं, सध्या मी मुंबईमध्ये आहे ना, रोहित इकडं आहे, राणी इकडं आहे, मग तिकडं मेघनाचं सत्य कसं बाहेर येईल हो, सांगा बरं तुम्ही. अहो थांबा ना जरा, तिची पण बारी येणार आहे, पण धीर धरला पाहिजे की नाही. संयमामुळे काय होतं माहीत आहे का, तुम्हाला एक सुविचार सांगते. निसर्गसुद्धा काय करतो माहीत आहे ना, एक फळ पिकायला त्याचा हवा तेवढा टाईम घेत असतं निसर्ग. आणि आज पानं गळाली तर नंतर पुन्हा त्याला पानं येत असतात आणि निसर्ग पुन्हा नवीन रूप धारण करत असतो. तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं, नवीन रूप घेण्यासाठी जुनं रूप टाकावंच लागतं. आणि संयम आणि धीर हा धरावाच लागतो, तरच तुम्हाला गोड मधुर पिकलेली फळं चाखायला मिळतात. पण हल्ली लोकांना खूप घाई असते हो, म्हणून तर ती कार्पेटमधून फळं पिकवून खातात आणि त्याचे दुष्परिणाम होतात की नाही. तर निसर्गच आपल्याला स्वतःच्या कृतीतून किती शिकवत असतो की संयम पकडा, संयम पकडा, पण आपण संयम पकडत नाही. म्हणून लक्षात ठेवा की जर मधुर गोड फळे खायची असतील, चाखायची असतील, तर संयम हा हवाच. तसंच आपल्या स्टोरीचं पण आहे. आता काहींना तर अजिबात संयम नव्हता. रोहित राणीला आम्ही दूर बघूच शकत नाही, आम्ही असंच करू, आम्ही तसंच करू. अरे काय हे, किती हा बालिशपणा आणि मूर्खपणा. म्हणून अशा लोकांना मी खरंच हाईड करून टाकलं. मला नाही आवडत अशी उतावळी माणसं. नाही मिळत आपल्याला सहजासहजी काही, समजलं का. अरे जसा लहान आंबा कार्पेटमध्ये टाकून इंजेक्शन देऊन पिकवता, तसं एखादं लहान मूल उंच नाही करता येत एका वर्षात. ठराविक एजपर्यंत ते जातच असतं. हां, आता वाईट कृतींमुळे लहान मुलं मोठ्या माणसांसारखी कामं करतात, उत्सुकतेपोटी म्हणा किंवा उतावळेपणापोटी, आणि आयुष्य बिघडवून घेतात. पण निसर्ग हे करायला सांगत नाही, हा माणसाचा हव्यास आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपण हव्यास कमी केला पाहिजे आणि निसर्गाच्या नियमात कुठेही बदल करू नये असं मला तरी वाटतं. नाहीतर ही पृथ्वी ना विनाशाकडे चाललेली आहे, एवढं मात्र नक्की. आता आमच्या स्टाफमध्ये ना रोज चर्चा असतात. कशा माहीत आहे का, आपलं तर असल्या गोष्टींकडे लक्षच नसतं आणि मी असल्या बातम्या ऐकत पण नाही, वाचत पण नाही, की छोट्या मुलींवर बलात्कार असं तसं. तर ऐकलं तर असं तिरस्कार वाटतो ना, अतिशय खूप तिरस्कार वाटतो मनाला. आणि मी तर एकच वाक्य म्हणते की ही सरळ विनाशाकडे वाटचाल आहे. एखादी दिवा म्हणतात ना, विझण्याच्या आधी फडफडतो, तशीच पृथ्वीवरची पापं वाढत चाललेली आहेत आणि विनाश होणार आणि पुन्हा सगळी घडामोड होऊन पुन्हा नव्यानं सृष्टी चांगली सुंदर निर्माण होणार, कारण पाप वाढत चाललेलं आहे ना. तर एवढं एकच वाक्य असतं माझं, जाऊ दे, कुठं त्या विषयांवर डोकं लावत बसता, कारण लोकांच्या मनात शिरून आपण परिवर्तन करू शकत नाही. आता कालची एक घटना बघितली तुम्ही, मला वाटते सगळ्या माता भगिनींना आणि ताई दादा माझं जर ऐकत असतील तर त्यांनाही विनंती आहे की नीट लक्षात देऊन ऐका. महत्त्वाचा विषय आहे की परवाची ती कुठली संभाजीनगरमधली ती घटना, मुलानं आयफोनसाठी आत्महत्या करायला गेला, वडील त्याला पकडायला गेले, ते दोघं खाली पडले आणि मग आईनंही उडी टाकली आणि सगळं जग हळहळतंय. आणि नक्कीच मला माहीत आहे की ज्या कमजोर मनाच्या माता आहेत त्या घाबरलेल्या आहेत. घाबरले की नाही, नक्कीच घाबरलेत, आपल्या मुलांसाठी घाबरले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री आमचे अर्जुनराव सारखे बघायचे, या अँगलनं तो व्हिडिओ दाखव, त्या अँगलनं तो व्हिडिओ दाखव. माणसाचं काही सुरू होतं, माझ्या स्टोरी बनवणे सुरू होतं, वॉईस देणं सुरू होतं आणि सारखं टुपूक टुपूक टपकायचा आमचा अर्जुनराव. मी शेवटी म्हणलं, मी हात जोडते तुम्हाला, तुम्ही जा, कशाला त्या फालतू गोष्टी ऐकताय. त्याऐवजी तुमच्या मुलाचं संबोधन करा, प्रबोधन करा आणि त्याला सांगा की काय वागायचं आणि कसं वागायचं. तर अशा घटना आपल्या मुलांसोबत डिस्कस करा आणि त्यांना करा किंवा करू नका तुमच्या लेवलला, कारण तुमचं मूल कसं आहे हे तुम्हाला जास्त माहीत आहे. पण माझं ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता. तर मुलांना सर्वस्व मानणारी आईवडील येडपट आहेत. तुम्ही मुलांना सर्वस्व मानूच नका. अरे पूर्वीचा काळ गेला, जे आईवडिलांना मुलं सर्वस्व मानायचे, हो की नाही, आणि तो काळ गेलेला आहे आणि मुलं सध्या आपल्याला
मूर्ख बनवत आहेत आणि आपला आदर्श घेणंसुद्धा त्यांनी कधीच सोडून दिले. शिक्षकांचासुद्धा आदर्श म्हणजे घेणं सोडून दिले. म्हणून बिनधास्त जगायचं. कुणीतरी आमच्या स्टेटसला कमेंट केली होती की बघा शिक्षक आहेत आणि असे स्टोरी, म्हणजे मी यांच्यावर गाणं टाकलं होतं ना, दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला, आमचं रील होतं. तर त्याला बघून म्हणे तुम्ही शिक्षक आहात, तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत, म्हणजे आम्हाला शिक्षक म्हणायचं आणि आमच्याकडून समाजावर संस्कार करण्याची अपेक्षा करायची आणि तुम्ही हवं तसं करायचं का घरात, का तर तुम्ही शिक्षक नाही आणि तुमच्या वागण्याचा तुमच्या मुलांवर समाजावर परिणाम होत नाही असं वाटतं का तुम्हाला? फक्त शिक्षकांनीच ठेका घेतला आहे का हे वागण्याचा? तर तसं अजिबात नाही. आम्हालाही आमची वेगळी लाईफ आहे. आम्ही शाळेत जाऊन हे सगळं करत नाही. आम्ही आमची लाईफ वेगळ्या ठिकाणी जगतो. बरोबर आहे की नाही? आणि आम्ही कुठं कुणाला सांगतो की आमच्या रील्स बघा. तर हे असं आहे. आणि म्हणून मग मी सुद्धा एक स्टेटसला जळजळीत पोस्ट टाकली होती, सडेतोड अगदी मंजू स्टाईल, की तुम्हाला आदर्श मानणारी पिढी आता संपलेली आहे. त्यामुळे कुणासाठी आदर्श बनून राहताय जे तुम्हाला महत्त्वच देत नाहीत. अरे त्यापेक्षा खुलून जगा. नाहीतर उद्या असं वाटायला नको की आपण आयुष्य जगायचं राहिलो कोणासाठी, तर या फालतू मुलांसाठी ज्यांच्याकडे मन नाही, भावनाच नाहीत, त्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य मन मारून जगायचं नाही, लक्षात ठेवा. आणि मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा घरी आले आणि बायकांचं कसं असतं माहिती आहे ना, आम्ही नाही बाई अशी पर्सनल स्टेटस टाकत, आम्ही नाही बाई असं करत. नाही बाई पर्सनल काय टाकायचं, म्हणजे असं नाव न घेता बोलायचं. मग मी घरी आले आणि पुन्हा स्टेटस टाकला की अपनी ज़िंदगी अपने विचारों के अनुसार जीनी चाहिए, क्योंकि हम खुद का कमाया खाते हैं, दूसरों का कमाया नहीं खाते. असं असतं माझं. तर कसं आहे, आपण काही चुकीचं करतो आहे का, कोणाचं नुकसान करतो आहे का? अजिबात नाही. मग आपला आनंद बघून जर दुसऱ्यांचं नुकसान होत असेल तर आय डोंट केअर, कारण मी माझं आयुष्य जगणं सोडणार नाही. कारण एकच आयुष्य दिलं देवानं. ज्या दिवशी जन्मलो त्याच दिवशी मरण्याची डेट फिक्स झालेली आहे आपली. आणि आपल्याला उगीचच वाटतं की मी मोठा होतो आहे, तर अरे नाही. उलट आपलं आयुष्य एका दिवसानं कमी होतं आहे, एका तासानं, एका सेकंदानं आयुष्य कमी होते. आपण मोठे होतो आहे हा गैरसमज आहे. मरणाची डेट फिक्स आहे. आणि हेच मी माझ्या छोट्याशा लेकराला पण सांगितलं. त्याच्या शाळेत त्याला हे एक प्रसंग कोणीतरी सांगितले त्या आत्महत्येचे. तर त्या आईनं आता नवराही गेला, मुलगाही गेला, मी जगून काय करू म्हणून आत्महत्या केली. काय तो बावळटपणा. म्हणजे त्यावेळी तिच्या भावना त्या असतील, मान्य आहे, पण तिचा मी व्हिडिओ पाहिला, पण त्या मातेचे कपडे बघूनच मला कळलं की ही काय लेवलची माता आहे आणि तिनं कुठल्या कारणातून किंवा काय मुलावर संस्कार दिले असतील सांगा बरं. हे 19 वर्षाचं पोरगं असंच मोठं झालं का हो, सांगा मला. जर तुमच्या दारात लावलेलं झाड मोठं झालं आणि त्याला कडुनिंबाची फळं आली किंवा त्याला काटे उगवले, तर तुम्ही पेरताना जर काट्याचं झाड आणि कडुलिंबाचं झाड पेरलं असेल आणि त्याला तसलंच खतपाणी घातलं असेल तर त्याला काटेच येणार, लिंबोळ्याच येणार, थोडीच आंबे येणार आहेत त्याला गोड गोड, असं नसतं हो. शेवटी तुम्ही जे पेरता ना, मूल जन्माला आल्यापासून पहिल्या दिवसापासून तेच 19व्या वर्षापर्यंत 20व्या वर्षापर्यंत उगवत राहतं. तुम्ही विचारांचं खतपाणी, कोणत्या विचारांचं खतपाणी त्याला वेळोवेळी घालता, 1 वर्ष झाल्यावर, 2 वर्ष झाल्यावर, 3 वर्ष झाल्यावर. अरे तुम्ही बड्डे किती मोठे साजरे करता मुलांचे. अरे त्याऐवजी ते सोडा ना. त्याऐवजी त्यांना एखाद्या अनाथाश्रमात घेऊन चला, एखाद्या अपंगांच्या शाळेत घेऊन चला आणि तिथं दाखवा त्याला, हे बघ बाळा, जीवनाची किंमत बघ. इथं आल्यावर कळते आपल्याला खऱ्या जीवनाची किंमत. आज तुम्ही हातपाय न सांभाळता खेळता हातपाय मोडतो, पण ज्यांना जन्मतः हातपाय नाहीत, डोळे नाहीत, ते कसे जगतात? जगण्याची लढाई खरी इथं आहे. अरे तुमच्याकडे कसली लढाई आली आहे जगण्याची सांगा मला. आई आयता डबा बनवून देते, दप्तर आईच अडकवते, टिफिन घेते, शाळेच्या गेटपर्यंत, शाळेच्या पायरीपर्यंत तुम्हाला सोडायला गाडी येते, उचलायलासुद्धा गाडी येते, घराच्या पायरीपर्यंत गाडी नेऊन सोडते. तुमचं कसलं स्ट्रगल आलं आहे जगण्यात डोंबलाचं? अजिबात या जगण्यात स्ट्रगल नाही आहे. खरं स्ट्रगल तिथे आहे, तिथे. तर हे आपल्या मुलांना दाखवा ना. कशाला उगीचच मोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करता आणि त्याच्या आनंदासाठी मोठे बर्थडे साजरे करता आणि त्यांच्या मित्राला बोलवता. आणि मग तेच मित्र काय करतात, पुन्हा ठराविक वयात आल्यानंतर असूया निर्माण करतात आपल्याच मुलांमध्ये की बघा आमच्याकडे हे आहे, तुमच्याकडे ते नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुलना.
तुलना केली की माणूस हा तिथंच अर्धा मरतो. माशाला वाटतं का मी पक्ष्यासारखा हवेत उडायला हवं होतं, आणि त्या हवेतल्या पक्ष्याला वाटतं मी माशासारखा पोहलो असतं तर बरं झालं असतं. अरे पण कशाला, जो तो ज्याच्या ठिकाणी आहे ना सुखी. निसर्गानं सुद्धा तेच बनवले. तुम्ही निसर्गाला चॅलेंज देता का? आता कुणी कुणी म्हणतो, अरे बिबट्या दिसला आम्हाला, अरे हा बिबट्या रस्त्यावर आला मग त्याला पकडा. नाही, बिबट्या नाही तुमच्या रानात आला किंवा तुमच्या घरात आला, तुम्ही बिबट्याच्या घरात गेलात, तुम्ही त्याचं जंगल तोडून तिथं घरं बांधली, तो तर आहे तिथंच आहे, तो त्याची मर्यादा ओलांडत नाही. तुम्ही मात्र त्याचं घर उद्ध्वस्त केलं. आता त्या मुक्या प्राण्यानं कुठल्या कोर्टात जावं सांगा? आपण लगेच जातो. शेजाऱ्याने एक पाऊल जरी आपल्या कंपाऊंडमध्ये टाकला तरी आपण लगेच पळतो केस करायला. त्या मुक्या प्राण्यांनी कुठं जायचं? तुम्ही झाडं तोडता, पक्ष्यांची घरटी नष्ट होतात, अंडी तुटतात, त्यांची पिलं वाऱ्यावरती राहतात. मग त्यावेळी मला सांगा, त्यांनी कुठल्या कोर्टात जायचं हो? त्यांना कुठे आहे न्यायालय आणि कुठला वकील? नाही. पण हा निसर्ग आपल्याला एक दिवशी वर्षानुवर्षाचं मनात साठवून एका दिवशी भूकंप, सुनामी आणि आणखीन अतिवृष्टी वगैरे असल्या गोष्टीनं जो तडाखा देतो ना, आणि मग आतोनात नुकसान होतं ना आपलं, तोच त्या सगळ्या प्राणीमात्रांचा तळतळाट आहे, लक्षात ठेवा, असं मला तरी वाटतं. तर मला बोलायचं होतं याच्यावर की ती आई जी काल आत्महत्या तिनं केली, अख्खं कुटुंब संपलं. हे कुणामुळे संपलं? मुलांना सर्वस्व मानू नका माझ्या तायड्यांनो, अजिबात मानू नका. शेवटी ज्याचं आयुष्य जो तो जगणार आहे. फक्त चांगले संस्कार करा ना, जे तुमच्या हातात आहेत. आपलं आयुष्य आपलं आहे, त्याचं आयुष्य त्याचं आहे. फक्त आपण रिलेटिव्ज आहोत, ओके नाही? आपण एकमेकांचे रिलेटिव्ज आहोत. मी शिवलीलामृत वाचते, माझं सगळं आयुष्य शिवलीलामृतावर आधारित आहे. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता आणि समजून घ्या. मुलं म्हणजे काय, उडत उडत येणार आणि पक्षी म्हणून आपल्या झाडावर बसणार. समजा आपण झाड आहोत तसं, ओके नाही? नातेवाईकही तसेच येतात, 2 मिनटं सावलीला बसतात, निघून जातात. आपण मात्र त्यांच्या वाट बघत बघत आहे तिथंच थांबतो एका झाडासारखे. नाही, तर सगळ्यांना प्रेम वाटत चला. आणि मुलांना तुम्ही सर्वस्व मानू नका प्लीज, मी सांगते. आणि त्यांच्यासाठी दुःख वाटून घेऊ नका. तुम्ही चांगले विचार द्या, ते सुद्धा तुम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून चांगलेच विचार देतील. आणि मी काय केलं ते थोडंसं पुढच्या मनोगतात सांगते. एक म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं असतं ते, ओके? चला बाय. आजचं मनोगत कसं वाटलं ते नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू सो मच.